आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। ईडीकडून 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे हे कोर्टरूममध्ये सध्या हजर आहेत। तर सूरज चव्हाण यांच्यावर ईडीची कारवाई का? तर कोरोना काळामध्ये मजुरांना खिचडी वाटण्यासाठी बीएमसीने कंत्राट काढलं होतं। बीएमसी कडून फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं। नियमामध्ये बसत नसतानाही सूरज चव्हाण यांनी राजकीय प्रभावाचा वापर करून कंपनीला कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप आहे। फोर्स वन कंपनीने लाखो रुपये सूरज चव्हाण यांना पाठवल्याचा आरोप आहे। सल्लागार फी म्हणून पैसे घेतले, सूरज चव्हाण यांचा चौकशीमध्ये हा दावा आहे। प्रत्येक मजुराला 250 ग्रॅम खिचडी वाटप करण्याचं कंत्राट फक्त 125 ग्रॅम वजनाची खिचडी वाटप केल्याचा आरोप आहे। 2 दिवसापूर्वी जे जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक केली। ही राजकीय अटक आहे। मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात, कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं। त्या काळामध्ये गोरगरिबांना, स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी वाटप झालं। तरीही अनेक खोटी प्रकरण उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरण निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत। त्यांच्यावर दबाव येतोय, जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू। पण राजन साळवी म्हणाले, मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही। रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे। दिवस बदलणार आहेत, तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्यात हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत। खिचडी खाताना, कफन चोरताना, रेमडेसिवीरचे 9000 इंजेक्शन ठापताना, ऑक्सिजन प्लांट 140 कोटी घेतले, 40 कोटीत फक्त दिले। त्या हॉस्पिटलमध्ये संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर त्यांनी पैसे 32.5 कोटी घेतले, परंतु खर्च 6 कोटी केले। याचं उत्तर द्या संजय राऊत साहेब।